नमस्कार मित्रांनो, तुम्ही पाहतात न्यूज मराठी। आणि आता जर तुम्ही PMPLने प्रवास करत असाल किंवा PMPL बसने पुण्याला जात असाल तर तुमच्यासाठी एक महत्त्वाची बातमी आहे। PMPLची बस सेवा आता थेट नीरेपासून ते हडपसरपर्यंत सुरू करण्यात आलेली आहे। यापूर्वी ही सेवा नीरा ते सासवड या दरम्यानच दिली जात होती, मात्र अनेक नागरिकांच्या मागणीवरून किंवा काही राजकीय नेत्यांच्या मागणीवरून ही सेवा आता नीरा ते थेट हडपसरपर्यंत सुरू करण्यात आलेली आहे। आणि त्यामुळेच पुण्यापर्यंत प्रवास करणाऱ्या प्रवाशांना आता एक चांगली सोय निर्माण झालेली आहे। नीरा येथील राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष प्रमोद काकडे, त्याचबरोबर ग्रामपंचायत सदस्य आप्पा चव्हाण यांच्या उपस्थितीमध्ये या बस सेवेचा शुभारंभ करण्यात आलेला आहे। आणि ही बस सेवा जी आहे ती आता दर सव्वा तासांनी सुरू असणार आहे। म्हणजे पूर्वी दुपारच्या वेळेस एकही बस सुरू नसायची, त्यामुळे प्रवाशांना खूप अडचणींना तोंड द्यावं लागायचं। मात्र आता दर सव्वा तासाला एक बस पुण्याला जाणार आहे, म्हणजे हडपसरला जाणार आहे। आणि हडपसरहून सव्वा तासानंतर ही बस पुन्हा नीरेत देखील येणार आहे। त्यामुळे सव्वा तासाच्या अंतराने ही बस सेवा आता सुरू असणार आहे। त्यामुळे पुण्याला जाणाऱ्या ज्या प्रवाशांना ही चांगली सोय उपलब्ध झालेली आहे। त्याचबरोबर PMPLचं जे कार्यक्षेत्र आहे, या कार्यक्षेत्रामध्ये तुम्हाला केवळ 150 रुपयाचा म्हणजेच 140 रुपयाचा पास घेऊन फिरता येणार आहे। ती देखील चांगली सोय प्रवाशांसाठी निर्माण झालेली आहे। नीरा येथील राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष प्रमोद काकडे यांच्या उपस्थितीमध्ये या बस सेवेचा शुभारंभ नुकताच करण्यात आलेला आहे। आणि यानंतर आपण त्यांच्याशी देखील बोलणार आहोत। नक्की ही बस सेवा कशी असणार आहे हे देखील त्यांच्याकडून जाणून घेणार आहोत। बऱ्याच दिवसापासून मागणी होती की हडपसर ते नीरा बस क्रमांक 213 हा बस मार्ग डायरेक्ट नीरा ते हडपसर सुरू करावा। ही मागणीचं पत्र मागल्या आठवड्यामध्ये राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्याकडे दिलं होतं। आणि अजितदादांच्या सूचनेनुसार PMPLचे अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक पंकज देवरे साहेब यांनी तात्काळ दखल घेत नीरेसाठी सकाळी 6:15 ते शेवट रात्री 9 वाजेपर्यंत दर सव्वा तासाच्या फरकाने नीरा ते हडपसर ही डायरेक्ट बस सेवा सुरू झालेली आहे। आणि हडपसरपासून पूर्वी सकाळी 5:35 6:35ला होती, त्यानंतर जो दुपारपर्यंतचा गॅप होता नीरेला येणारा बसेस नव्हत्या। प्रवाशांची मागणी होती की आम्हाला हडपसर डायरेक्ट मिळावी, ती मागणीची आज पूर्तता झाली। आणि आत्ताच थोड्या वेळापूर्वी आपण ज्या बसचं उद्घाटन केलं, ही 4थी बस ही वाढवल्यामुळं दर सव्वा तासाला प्रवाशांना नीरेतून हडपसरला डायरेक्ट बस सेवा उपलब्ध झालेली आहे। ह्याचा फायदा असा आहे की 140चा पास काढल्यानंतर ज्येष्ठांसाठी 70 आहे, 75 वर्षाच्या वर्षांना 40 रुपये, निम्म्या ह्याचा 70 आहे आणि 140 रुपयामध्ये पूर्ण दिवसाचा पास आहे। ह्याच्यामध्ये संपूर्ण पुणे शहरासह PMPLचं जेवढं कार्यक्षेत्र आहे, जिथे जिथे PMT जाती तिथपर्यंत तो पास रात्री 12 वाजेपर्यंत लागू राहील। त्यामुळं 140 रुपयात संपूर्ण पुणे शहर फिरून रात्री 8:30च्या बसेसने 10:30 वाजेपर्यंत माणूस नीरेपर्यंत पोहोचेल। हा फायदा झालेला आहे। नीरा राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष ग्रामपंचायत सदस्य प्रमोद काकडे यांच्या पुढाकाराने अजितदादा पवार पालकमंत्री यांच्या सहकार्याने आपल्या ग्रामस्थांच्या मागणीनुसार जी पहाटे सकाळची पहिली बस दर सव्वा तासाला सुरू झालेली आहे, त्यामुळं आपल्या भागातील विद्यार्थिनींना वाघेरे कॉलेज असेल, सासवड, पुणे असेल तर त्यांच्या अगदी दर तासाला त्यांना बस येण्याचा जाण्याचा त्रास जो त्यांना वाट बघायला लागायची बस ST बससाठी, त्यांच्या त्या ह्याच्यातून त्यांना सुटका मिळाली। आणि आपल्या ग्रामस्थांच्या मागणीनुसार जी PMT बस सेवा सुरू झाली त्याबद्दल ग्रामस्थांच्या वतीने पालकमंत्री आणि प्रशासनाचे आभार व्यक्त करतो, समाधान व्यक्त करतो।